पुणे इंग्लिश क्लब. मित्रांनो, आपला जो हा कोर्स चालू आहे वोकॅब मास्टर, याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे सिनोनिम्स, अँटोनिम्स, इडियम संपल्याच्या नंतर येतील. वोकॅब फक्त फार व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न आपला आहे. आता या लेक्चरमध्ये आपण जसं इडियम्स पाहतोय, पाल अँड सुरी मधील 350च्या आसपास, 315च्या आसपास इडियम्स आहेत. त्या इडियम्स पाहतोय. त्यातील आतापर्यंत साधारणतः 210च्या आसपास इडियम्स तुमच्यापर्यंत आले. या लेक्चरमध्ये सुद्धा अराउंड 30 इडियम्स तुमच्यापर्यंत येतील. प्रत्येक इडियम त्याचं मिनिंग काय आहे आणि त्याचा सेंटेन्स मध्ये यूज कसं होतंय आपण हे पाहतो. साधारणतः ज्या फारच आवश्यक असेल त्या ठिकाणी प्रत्येक शब्दाचं मिनिंग सांगतोय, किंवा काही शब्दांचे मिनिंग जे माहिती असायला पाहिजे ते तुम्हाला बोर्डवर एखादी इडियम आल्याबरोबर, एखादा सेंटेन्स आल्याबरोबर लगेच सांगितलं जात आहे. चला आपण सुरुवात करतोय बघा. वेलकम टू पुणे इंग्लिश क्लब. दिस इज शरद खेडकर. काही एक्झाम्स वगैरे दिलेले आहेत, इंटरव्ह्यूज दिलेले आहेत, तर त्या संबंधाने थोडीशी इन्फॉर्मेशन असायला पाहिजे म्हणून दिली आहे. त्यानंतर बघा, आपण इडियम्सला सरळ सरळ सुरुवात करतोय, म्हणजे टाइमपास कुठलाही नकोय, कारण आपण काय राजकारणी नाही इकडचे तिकडचे गप्पा माराल, राईट. आपण सरळ सुरुवात करतोय बघा. ॲन ओपन क्वेश्चन एक इडियम आहे. ॲन ओपन क्वेश्चन या इडियमचा मिनिंग काय बघा. ॲन ओपन क्वेश्चन म्हणजे अ मॅटर ऑफ डिस्कशन और समथिंग नॉट एट डिसाइडेड. साधारणतः दोन प्रकारचे त्याचे मिनिंग तयार होतात. एक आहे की असा एखादा सब्जेक्ट ज्याच्यावरती डिस्कशन होते किंवा डिस्कशन होणार आहे, ज्याच्यावरती चर्चा होऊ शकते. दुसरा आहे समथिंग नॉट एट डिसाइडेड, असं काहीतरी ज्याच्यावरती निर्णय झालेला नाही. दोन मिनिंग्स निघतात. दोन प्रकारे इडियमचा मिनिंग निघू शकतो. एक आहे अ मॅटर ऑफ डिस्कशन. आपण म्हणतो ना, चला सेंटेन्स पण आपल्याकडे फार इंटरेस्टिंग आहे, पण तरी सुद्धा अशी एखादी गोष्ट त्याच्यावर चर्चा नाही होऊ शकत, मी त्याच्यावर तडजोड करणारच नाही, त्याच्यावर चर्चा नाही, असं जे म्हणतो ना, म्हणजे काय, ज्याच्यावरती चर्चा होऊ शकते ते आहे ॲन ओपन क्वेश्चन, म्हणजे ओपन क्वेश्चन म्हणतो आपण त्याला. आणि दुसरं असतं की ज्याच्यावर चर्चा होऊच शकत नाही. येते लक्षात? मग ते काय झालं, इट इज नॉट ॲन ओपन क्वेश्चन, म्हणजे ज्याच्यावरती चर्चा होऊ शकत नाही. सेंटेन्स बघा, द स्टेटस ऑफ काश्मीर कॅन नॉट बी ॲन ओपन क्वेश्चन. काश्मीरच्या स्टेटसवरती चर्चा होऊ शकत नाही, आम्ही चर्चेला बसू शकत नाही. का? काश्मीर इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ इंडिया. काश्मीर हा भारताचा इंटिग्रल पार्ट आहे, त्याच्यावरती चर्चा होऊ शकत नाही. तुम्ही बाकी गोष्टींवरती बोला. येते का लक्षात? आणि दुसरा मेनिंग आहे समथिंग नॉट एट डिसाइडेड, ज्याच्यावरती आणखी निर्णय झालेला नाहीये, त्या अर्थाने सुद्धा ओपन क्वेश्चन आपण त्याला म्हणू शकतो. नेक्स्ट बघा, ओपन सिक्रेट. आता सिक्रेटचा अर्थ असतो जे इतरांना माहित नाहीये, रहस्य असा सुद्धा अर्थ आहे बरं का सिक्रेटचा. परंतु जे इतरांना माहित नाहीये किंवा पब्लिक नाहीये त्याला म्हणतो आपण सिक्रेट. त्याच्या अगोदर शब्द आला ओपन सिक्रेट. मग मला सांगा, जे सिक्रेट ओपन आहे, पब्लिक आहे, ते सिक्रेट राहिलं का? नाही. मिनिंग काय मग? अ सिक्रेट दॅट इज वेल नोन. अशी एखादी गोष्ट ज्याला आपण म्हणताना सिक्रेट म्हणतोय, परंतु ते काय आहे, वेल नोन आहे, सगळ्यांना माहित आहे, राईट. म्हणजे सांगू का तुम्हाला, यश मिळवण्याचं, सक्सेस मिळवण्याचं ओपन सिक्रेट आहे हार्डवर्क. म्हणजे आता बघा, ओपन सिक्रेट आहे हार्डवर्क. हार्डवर्क हे सक्सेस मिळवण्याचं सिक्रेट आहे, हे सगळ्यांना माहिती. मी त्याला ओपन सिक्रेट म्हटलं का? कारण ते सगळ्यांना माहिती, पब्लिक आहे. दॅट लॉट्स ऑफ ड्रग्ज आर स्मगल्ड इन टू द कंट्री विथ द कन्व्हिनियन्स ऑफ द कस्टम्स अथॉरिटी इज अन ओपन सिक्रेट. बघा, विथ द कनायव्हन्स आहे, विथ द कनायव्हन्स ऑफ. आता दॅट लॉट्स ऑफ ड्रग्ज आर स्मगल्ड इन टू द कंट्री विथ द कनायव्हन्स ऑफ द कस्टम्स अथॉरिटी इज अन ओपन सिक्रेट. हे आता मला सांगा, जर हे जे कस्टम्स डिपार्टमेंट आहे, कस्टम्स माहिती ना कोण आहे? टॅक्स. आपल्याकडे एक कस्टम्स वाला टॅक्स असतो, डिपार्टमेंट असतं. ते काय करतात, जर त्याच्यामध्ये चोरी वगैरे होत असेल, ड्रग्सची वगैरे चोरी होत, स्मगलिंग होत असेल, तर त्याच्यावरती ते अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करतात म्हटलं, कारण का सगळं काय त्यांच्याने बंद होत नाही. आता हे सगळं त्यांच्या सोयीनुसार असतं. त्यांना ज्यांना जाऊ द्यायचंय त्यांना जाऊ देणार, ज्यांचं बंद थांबवायचंय, ज्या ड्रग्सचं स्मगलिंग थांबवायचंय, जिथून पैसा वगैरे येत नाही, त्यांनाच ते पकडतात. अदरवाईज बाकी सगळ्यांचं चालू असतं आणि त्यांच्या बरोबर हे सगळं चालू असतं. हे ओपन सिक्रेट आहे. याचं काय म्हणतो आपण त्याला, ड्रग्सचं स्मगलिंग होतंय हे सगळ्यांना माहिती आणि म्हणून त्याला ओपन सिक्रेट म्हटलं. नेक्स्ट, आउट अँड आउट.
आपण म्हणतो ना पूर्णपणे, पूर्णपणे थरली म्हणतो आपण त्याला, पूर्णपणे. मग बघा सेंटेन्स काय, त्याचं मिनिंग बघा, आउट अँड आउट याचं मिनिंग आहे पूर्णपणे. थरली, या थरलीचा अर्थ सुद्धा पूर्णपणे होतो, संपूर्णपणे, पूर्णपणे या अर्थाने. सेंटेन्स फार छोटं दिलंय आणि समजण्यासाठी सोपं आहे. आर सीईओ इज आउट अँड आउट अ प्रोफेशनल. आमच्या ऑर्गनायझेशनचा जो सीईओ आहे, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, सीईओ, जो सीईओ आहे तो काय आहे, आउट अँड आउट म्हणजे पूर्णपणे, संपूर्णतः प्रोफेशनल आहे त्याच्या डिलिंग्स मध्ये, त्याचे काम करण्याच्या पद्धतीमध्ये तो पूर्णतः काय आहे, प्रोफेशनल आहे. नेक्स्ट, आउट ऑफ क्वेश्चन, अशी एखादी गोष्ट जी आता ज्याच्यावरती इम्पॉसिबल आहे, शक्य नाहीये, त्याला आपण म्हणतो आउट ऑफ क्वेश्चन. याच्यावरती आता काय विचार करण्यात अर्थ नाही, चर्चाही करण्यात अर्थ नाही, ते सगळे इम्पॉसिबल आहे, म्हणजेच काय, असंभवनीय, असंभवनीय आहे. सेंटेन्स बघा, ग्रांटिंग यू अ फोर्टनाइट्स लीव नियर द क्लोजिंग ऑफ द फायनान्शियल इयर इज आउट ऑफ क्वेश्चन. आता बघा काय व्हायला लागलंय, ग्रांटिंग यू अ फोर्टनाइट्स लीव नियर द क्लोजिंग ऑफ द फायनान्शियल इयर संपत आलंय आणि आता तुला फोर्टनाइट्स लीव म्हणजे 15 दिवसांची रजा द्यायची इज आउट ऑफ क्वेश्चन. ते आता इम्पॉसिबल. तुम्ही रजा नका मागू, आता तुम्ही सुट्टी नाही मागू शकत, कारण कामाचा लोड भरपूर सगळा आहे. मग दॅट इज आउट ऑफ क्वेश्चन. सो आउट ऑफ क्वेश्चन म्हणजेच काय, इम्पॉसिबल, जे काय आता शक्य नाही, अशक्य आहे. आता बघा, फॉरेस्ट गार्ड 2023 मध्ये जी एक्झाम झाली त्याच्यामध्ये एक क्वेश्चन आलेला होता, पीवायक्यू करताना लक्षात आलं, फोर्टनाइट्स लीव याच्या अगोदर जे आर्टिकल आहे, आर्टिकल स्किप केलेला होता आणि फोर्टनाइट्स लीव पुढे दिलेलं होतं. मग त्याच्या अगोदर आर्टिकल कोणतं येणं आवश्यक होतं, अ फोर्टनाइट्स लीव, कारण आपण जी फोर्टनाइट्स लीव 15 दिवसांची जी रजा आहे त्याला एक असं युनिट म्हणून जर पकडलं ते काउंटेबल होते. आणि मग ही रजा, 15 दिवसांची रजा, हे एक अर्ज जरी पकडला आपण, 15 दिवसांच्या रजेसाठीचा केलेला अर्ज असं जरी पकडलं तरी तो काय झालं, युनिट झालं. आणि म्हणून त्याच्यामुळे आपण एक युनिट पकडलं, त्याच्या अगोदर एक आर्टिकल येणं अपेक्षित होतं, मग ते काय आलं असतं, ओ हे आर्टिकल. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं चुकलेलं होतं म्हणून तुम्हाला ग्रामरचा पार्ट सांगितला. नेक्स्ट बघा, टू बी आउट ऑफ ऑर्डर म्हणजे आता एखादी गोष्ट काम करताना काय करते, थांबते. म्हणजे आता समजा मी रेकॉर्डिंग चालू आहे आणि कॅमेरा अचानक बंद पडतो, तो काम करत नाही, त्याला काय म्हणतो, नॉट टू बी इन अ वर्किंग कंडिशन. ते चालू शकत नाही, काम करू शकत नाही, अशा कंडिशन मध्ये असणं, आउट ऑफ ऑर्डर. मोबाईल आहे आणि मोबाईल भिजतो वगैरे, कशा तरी पाण्यात पडतो, राईट. तुम्ही असं नाही का, आंघोळीला जाताना वगैरे मोबाईल आतमध्ये घेऊन जाता, गाणे वगैरे लावता आणि मग मोबाईल बकेटमध्ये पडतो. तुमच्याबरोबर झालं की नाही माहित नाही, माझ्याबरोबर झालं. मग मोबाईल बकेटमध्ये पडतो, दॅट इज टू बी आउट ऑफ ऑर्डर होणार ना, तो बंद पडणार, वर्क करणार नाही, राईट. मग त्याला वर्किंग कंडिशन मध्ये नसणार. वी कुड नॉट सेंड यू अ टाइमली मेसेज बिकॉज द सिस्टम्स इन ऑफिस वर आउट ऑफ ऑर्डर. आम्ही तुम्हाला वेळेवर मेसेज वगैरे पाठवू शकलो नाही कारण ऑफिसमध्ये असणाऱ्या ज्या सिस्टम्स होत्या सगळ्या आउट ऑफ ऑर्डर होत्या, म्हणजे काम करत नव्हत्या थोडक्यात. नेक्स्ट, ओव्हर अँड अबाव म्हणजे एखादी गोष्ट सांगितली त्याच्या पलीकडे, आणखी, इन ऍडिशन टू, आणखी. मग याच्यासाठी आपल्याकडे आणखी एक शब्द आहे बघा, आणखीला आणखी एक शब्द आहे इन ऍडिशन टू साठी, BESIDES, बिसाइड्स. बिसाइड्सचा सुद्धा मिनिंग होतो आणखी, इन ऍडिशन टू, एखाद्या गोष्टीच्या सह, आणखी, एक्स्ट्रा. आणि दुसरा एक शब्द आहे बिसाइड, BESIDE. बिसाइड म्हणजे दोन व्यक्ती आहेत, ए ही व्यक्ती बीच्या बाजूला बसलीये, बी इथं बसलीये, मग बीच्या बाजूला कोण बसली, कोणती व्यक्ती बसलीये, ए ही व्यक्ती. च्या बाजूला जर म्हणायचं असेल तर बिसाइड हा शब्द येईल. आणि जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीसह आणखी जेव्हा म्हणायचंय, एक्स्ट्रा, इन ऍडिशन टू समथिंग, तेव्हा म्हणतो आपण बिसाइड्स. आता बिसाइड आणि बिसाइड्स मधला फरक कळाला. या इकडे ओव्हर अँड अबाव म्हणजे सुद्धा इन ऍडिशन टू समथिंग, एखाद्या गोष्टीसह आणखी. यू विल बी गिव्हन अ परफॉर्मन्स लिंक्ड बोनस ओव्हर अँड अबाव युअर सॅलरी. तुझ्या सॅलरी बरोबरच आणखी काय भेटेल तुला, परफॉर्मन्स लिंक्ड बोनस भेटेल. तुझा परफॉर्मन्स चांगला असेल तर तुला जास्तीत जास्त बोनस भेटेल. म्हणजे सॅलरी आणि त्याच्या शिवाय आणखी परफॉर्मन्स लिंक्ड बोनस सुद्धा तुला भेटेल. मग इन ऍडिशन टू समथिंग याचा अर्थ असतो ओव्हर अँड अबाव. नेक्स्ट बघा,
ओव्हर हेड अँड इयर्स, अगेन पूर्णतः, completely. These farmers are over head and ears in debt. How will they repay the bank loans? शेतकऱ्यांची फार परिस्थिती बेकार आहे, म्हणजे फारच अवघड आहे परिस्थिती. These farmers are over head and ears in debt. पूर्णपणे कर्जामध्ये बुडालेले आहेत शेतकरी. How will they repay the bank loans? बँक लोन, बँकचे लोन्स जे आहेत ते रिपे कसे करणार, ते पूर्णतः कर्जामध्ये बुडालेले आहेत. इथे लक्षात. सो ओव्हर हेड अँड इयर्स याचा अर्थ काय, पूर्णतः, संपूर्णतः, पूर्णपणे. नेक्स्ट, पार्ट अँड पार्सल म्हणजेच काय, अन एसेन्शियल पार्ट, म्हणजे एखाद्या गोष्टीशी निगडीत असणारी गोष्ट. जसं की बघा, आता तुमच्या आयुष्यातील तुम्हाला फार चांगल्या प्रकारे रिलेट होईल अशी एक गोष्ट सांगतो. ए हा मुलगा आहे, बी ही मुलगी आहे. एच्या आयुष्यात बी आली, बीच्या आयुष्यात ए आला. साहजिक आहे की आता टाइमपास होणार. फेब्रुवारी आला की यांना इकडे जायचं असतं, तिकडे जायचं असतं, डे सेलिब्रेट करायचे असतात. असं जेव्हा एकाचे दोन होतात ना, तेव्हा तुमचा वेळ जाणार. मग हे काय झालं, तुम्हाला जर अशा प्रकारे जोडीदार हवा असेल तर तुमचा टाइमपास होणार. हे काय झालं, पार्ट अँड पार्सल आहे. फार क्वचित वेळा असं होतं की एकाचे दोन होतात आणि त्यांचा व्यवस्थित अभ्यास होतो आणि रिझल्ट येतो. होत नाही असं नाही, होतो, परंतु फार क्वचित वेळा. आणि मग तुम्ही त्याला लगेच रिलेट नाही करून बघायचं, आपलं त्या क्वचित मध्ये येतंय का. पार्ट अँड पार्सल आहे, टाइमपास होणार आहे, इंटिग्रल पार्ट आहे या सगळ्या गोष्टींचा. आलं लक्षात. तुम्हाला जर एकाचे दोन करायचे असतील तर ते टाइमपास वगैरे होणार. ती काळजी सुरुवातीलाच घ्यायची असते. एकदा का त्याच्यामध्ये गुंतला गेला, एक्झिट सोपी नाहीये. चला, कॉल सेंटर्स हॅव बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ द कमर्शियल वर्ल्ड. कमर्शियल वर्ल्डचे इंटिग्रल पार्ट म्हणून काय बनलेत, कॉल सेंटर्स. म्हणजेच एसेन्शियल पार्ट, एखादी गोष्ट असेल, आता हा एक बिझनेस आहे, त्या बिझनेसचा जर इम्पॉर्टंट पार्ट जर एखादा असेल तर त्याला आपण काय म्हणतो, पार्ट अँड पार्सल. एखाद्या गोष्टी बरोबर त्याच्याशी अटॅच होणारी गोष्ट जी आपल्याला साईडला करता येत नाही. आणखी एक सोपं उदाहरण जर द्यायचं जर म्हटलं तर, तुम्ही जेव्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स वगैरेची तयारी करायला सुरुवात करता त्यावेळी असं होतं ना की आपल्याला साधारणतः 2 वर्षात 3 वर्षात जर यश नाही मिळालं तर या दरम्यानच्या काळामध्ये आपला बराचसा वेळ जाऊ शकतो. मग हे पार्ट अँड पार्सल आहे तुम्ही इकडे एंटर करण्याचं, की तुमचा वेळ सुद्धा इकडे जाणार. तुम्ही अभ्यास वगैरे चांगला करणार, त्यात डाऊट नाही, तरी सुद्धा बाकीच्या गोष्टीचा तुम्हाला त्याग करावा लागणार आणि तो एसेन्शियल पार्ट आहे या सगळ्या प्रोसेसचा. नेक्स्ट, टू पे वन इन वन्स ओन कॉइन. जर तुम्हाला कोणी रुपयामध्ये पैसे दिले तर तुम्ही त्याला रुपयामध्ये पैसे देणार. तुम्हाला कोणी जर डॉलरमध्ये पैसे जर दिला, डॉलर कसं मला माहित नाही, असंच काहीतरी असेल, तर त्या डॉलरमध्ये त्याला पैसे देणं, राईट. आता मी हे तुम्हाला शब्दशः सांगितलं, टू पे वन इन वन्स ओन कॉइन. तुम्हाला जर दुसऱ्याने रुपयामध्ये पैसे दिले, तुम्ही त्याला रुपयामध्ये पैसे द्या, रिटर्न करा, राईट. तुम्हाला एक गोष्ट माहित असेल, तुम्ही शाळेमध्ये ऐकली असेल, एक कोल्हा असतो आणि एक बदक असतो किंवा एक बगळा असतो. कोल्हा आणि बगळ्याची चांगली मैत्री असते. कोल्हा बगळ्याला म्हणतो की तू माझ्याकडे खीर प्यायला ये, मी तुला पार्टी देतो, कंबाईन प्रिलिम्स उत्तीर्ण झालोय, मेन्सचा अभ्यास करायचा पण आपण पूर्वची पार्टी करूयात, तू माझ्याकडे ये. मग कोल्हा त्याला बोलवतो, बगळा सुद्धा येतो आणि आल्याच्या नंतर खीर वगैरे तयार होते आणि तो कोल्हा खीर वाढतो, एक छोटस प्लेट असते ना, त्या प्लेटमध्ये. मग ते कोल्ह्याला तर ती खीर खाता येते, परंतु बगळ्याला ती खीर खाता येत नाही, कारण बगळ्याची चोच लांब असते. मग हे सगळे प्रोग्राम वगैरे उरतो, सगळे सेलिब्रेशन वगैरे होतं. एक गोष्ट असते की बगळ्याला काय खीर खाता आलेली नसते. मग बगळा सगळी पार्टी संपल्यानंतर म्हणतो, यार तुला सांगायचं राहिलं, तू गट ब साठी उत्तीर्ण झालाय, मी गट क साठी पास झालोय, गट क ची मेन्स देणार आहे, तर मला असं वाटतं की चला आपण मी सुद्धा पूर्व पास होतोय गट क साठी, तर तुला पार्टी देतो, ये पार्टीला, मी सुद्धा खीर बनवणार आहे माझ्या हातची चांगली व्यवस्थित. आणि मग बगळा खीर खायला कोल्ह्याला आमंत्रित करतो. आता झालं असतं की बगळ्याला अगोदर खीर खाता आलेली नसते कोल्ह्याच्या घरी गेल्यानंतर. आता बगळ्याच्या घरी जेव्हा कोल्हा येतो तेव्हा बगळा खीर वगैरे मस्त बनवतो, चांगली एकदम चांगली, खोबरं वगैरे, काजू बदाम काय टाकायचं असतं सगळं टाकून
एकदम टेस्टी खीर. कारण त्या दिवशी मी सुद्धा पार्टीला होतो, कारण मी सुद्धा गट क साठी पास झालेलो होतो. ओके, तर खीर वगैरे मस्त बनलेली असते. आणि मग ती वाढताना यावेळेस बगळा काय करतो, एक आपली घागर टाईप असते ना, ज्याच्यामध्ये कोल्ह्याचं मुंडकं जाणार, तोंड जाणार नाही आतमध्ये, अशा याच्यात तो खीर देतो. बगळा तर खीर खातो, कोल्ह्याला काय खाता येत नाही. म्हणजे काय, तुम्हाला समोरच्याने जसं ट्रीट केलंय तसंच ट्रीट तुम्ही त्याला करता. याला म्हणतात टू पे वन इन वन्स ओन कॉइन. आम्ही तिघ जण पार्टीला होतो, एक कोल्हा, एक बगळा आणि मी. दोघांच्याही घरी आपण चांगलं एन्जॉय केलं. ओके, चला, आलं लक्षात. टू पे वन इन वन्स ओन कॉइन, टू ट्रीट अनदर इन ॲज हार्श अ मॅनर ॲज दे हॅड ट्रीटेड यू. दुसऱ्यांनी तुम्हाला जसं ट्रीट केलं तसंच तुम्ही त्यांना ट्रीट करणं. सेंटेन्स बघा. दिस वर्ल्ड कॅन बी मेड अ बेटर प्लेस टू लिव्ह इन. लिव्हच्या नंतर इन हे प्रिपोजिशन यायला पाहिजे. बाय अडॉप्टिंग अ फॉरगेट अँड फॉरगिव्ह पॉलिसी. फार इंटरेस्टिंग आहे बरं का. फॉरगेट अँड फॉरगिव्ह पॉलिसी अँड नॉट टू पेइंग अदर्स इन देअर ओन कॉइन. काय असतं ना, तुमच्या बरोबर एखाद्याने जर वाईट काही केलं तर विसरा, त्यांना क्षमा करा. फॉरगेट अँड फॉरगिव्ह पॉलिसी. आणि अशा प्रकारे जगणं सुंदर होऊ शकतं. खरं वाक्य पुन्हा एकदा वाचायचं, तुम्ही पॉज करून वाचा, समजून घ्या. जगणं, आयुष्य फार चांगलं बनवलं जाऊ शकतं. आपण सर्वांनी फक्त एक पॉलिसी अडॉप्ट केली पाहिजे. कोणती पॉलिसी? विसरा आणि इतरांना सुद्धा माफ करा, क्षमा करा. तुम्ही जर नॉट बाय पेइंग अदर्स इन देअर ओन कॉइन, तुम्हाला ज्याने ट्रीट केलं तसंच ट्रीट करून आणखी चांगलं होऊ शकणार नाही. यातून तुम्हाला त्रास होईल, इतरांना सुद्धा त्रास होईल. ओके, चलो नेक्स्ट. टू पे थ्रू द नोज. टू पे थ्रू द नोज म्हणजे काय? टू पे अ व्हेरी हेवी प्राइस. एखाद्या गोष्टीला तुम्ही फार मोठी किंमत मोजता. म्हणजे जसं की एखाद्या हातातलं घड्याळ असेल, तुम्ही विनाकारण त्या 10,000चं घड्याळ घेता. मग ते 10,000चं घड्याळ खरंच कामाचं आहे का? नाहीये. म्हणजे असूही शकतं, एखाद्याला वाटू शकतं की गरजेचं आहे, असूही शकतं ना. पण जर आपण अभ्यास करतोय, आपल्याला एक 7,000-8,000 रुपये महिन्याला पुण्यामध्ये लागतायत, तुम्ही अहमदनगर, बीड, सोलापूर, औरंगाबाद, लातूर, जालना, कुठे असायला, नागपूरला, अमरावतीला, यवतमाळ, कुणी म्हणायचं की आमचं नाव नाही घेतलं म्हणून, काही कोल्हापूर, सातारा, सांगली, मुंबई, अमुक तुमचा कुठेही ठिकाणी असा बरं का. जर तुम्हाला आवश्यकता असेल 7,000-8,000 रुपयाची आणि तुम्ही महागडं घड्याळ वगैरे घेताय, गरज आहे का? म्हणजे ते फार महागडं पडतंय ना तुमच्यासाठी, ते याची आवश्यकता नाही. म्हणजे काय, तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी फार हेवी प्राइस मोजता किंवा मोजावी लागते. आय पेड थ्रू द नोज फॉर दिस ब्रँडेड पेअर ऑफ शूज बट इट हॅज प्रूव्ड टू बी अटरली वर्थलेस. मी या ब्रँडेड शूज साठी फार मोठी किंमत मोजली, फार पैसे दिलेत, परंतु मला आता असं वाटतं, असं प्रूव्ह झालं माझ्यासाठी ते, की ते वर्थलेस आहे, एवढी गरज नव्हती. नेक्स्ट. पेनी वाईज अँड पाऊंड फुलिश. आता तुम्हाला सांगतो हे काय. पेनी आणि पाऊंड, आपल्याकडे पैसा आहे ना, मराठीमध्ये समजून सांगतो. पैसे ही छोटी कॉन्सेप्ट आहे आपल्याकडे, आणि रुपया ही मोठी कॉन्सेप्ट. म्हणजे एका रुपयामध्ये 100 पैसे येतात, बरोबर का? बरोबर, एका रुपयामध्ये 100 पैसे. मग युनिट मध्ये बघायला गेलं तर पैसा छोटी गोष्ट आहे, रुपया मोठी गोष्ट आहे. तसंच पेनी हा छोटा पार्ट आहे आणि पाऊंड हा रुपयासारखा मोठा पार्ट. हे ब्रिटिशांचं एक युनिट आहे, नाणं आहे थोडक्यात. ओके, आता पेनी वाईज, जेव्हा लहान सहान गोष्टी आहेत ना, त्याचा तुम्ही वाईजली वापर करताय, शहाणेपणाने. चांगली एक वाईज म्हणजे शहाणा, म्हणजे चांगल्या प्रकारे तुम्ही पैशांचा वापर करताय. पाऊंड फुलिश, आणि रुपयाचा म्हणजे छोटी गोष्ट आहे ना, ते समजून वगैरे चांगला व्यवस्थित वापर करताय. आणि जी मोठी गोष्ट आहे, मोठी बाब आहे, त्याचा वापर व्यवस्थित करत नाही, मूर्खासारखा त्याचा वापर करत सुटले. जर तुम्हाला 10-10च्या नोटा दिल्या, 10-10च्या नोटा दिल्या, तुम्ही फार व्यवस्थित जपून त्याचा खर्च वगैरे करता. आणि 500-500च्या नोटा दिल्याच्या नंतर उधळून येतात. पाटील यांचा प्रोग्राम, राईट, आणि उधळून यायचे पैसे. ते करणं जे आहे ना, छोट्या छोट्या गोष्टींची फार काळजी घ्यायची. फार म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला गरज नाहीये लहान सहान रिसोर्सेस वापरायची, लहान सहान रिसोर्सेस आहेत त्यांचा वापर तुम्ही योग्यपणे करता. आणि मोठमोठे रिसोर्सेस वापर करताना कसेही करता, त्याला म्हणतात पेनी वाईज अँड पाऊंड फुलिश. बघा, टू बी व्हेरी केअरफुल व्हाईल स्पेंडिंग स्मॉल सम्स ऑफ मनी अँड टू बिकम एक्स्ट्रावागंट वेअर लार्ज सम्स आर कन्सर्न.
एक्स्ट्रा वागंट म्हणजे उधळपट्टी करणे, पैशांची उधळपट्टी करणे. ओके. जेव्हा तुमच्याकडे मी सांगितलं ना 10,000 रुपये दिले जातील, तुम्ही त्याची काळजी घेता की हे खर्च कुठं करायचे कुठं नाही करायचे वगैरे. 10,000चा बंडल दिलाय, फार विचारपूर्वक खर्च करताय. 500-500चा बंडल दिला तुम्ही, हा जाय 500 घेऊन, धरे 500, करा 500चे काय करायचं, असले उद्योग करता. म्हणजेच काय, छोटी सम असेल तर काळजी घेणं, मोठी सम असेल तर उधळपट्टी करणं. टू सेव्ह मनी बाय एम्प्लॉइंग अनस्किल्ड पीपल बिकॉज स्किल्ड पीपल डिमांड अ हायर सॅलरी इज अ पेनी वाईज अँड पाऊंड फुलिश पॉलिसी. बघा, टू सेव्ह मनी बाय एम्प्लॉइंग अनस्किल्ड वर्कर, तुम्ही अनस्किल्ड वर्करला हायर करताय काम करण्यासाठी, का तर जे स्किल्ड वर्कर आहेत त्यांना जास्त पैसा द्यावा लागतो. आणि अनस्किल्ड म्हणजे कौशल्य नसणारा व्यक्ती जर घेतला ना, तो त्याचं डोकं वापरणं सोडा, आपलं डोकं खायला लागतं. मग अशा प्रकारे तुम्ही काय करण्याचा प्रयत्न करता, पेनी वाईज अँड पाऊंड फुलिश पॉलिसी तुम्ही वापरता. नेक्स्ट इडियम, टू पिक अ बोन विथ. टू पिक अ बोन विथ म्हणजे एखाद्या बरोबर काय करणं, भांडण करणं किंवा भांडण धरणं. आय पेशंटली पुट ऑफ विथ ऑल द रबिश ही वॉज स्पीकिंग बिकॉज आय डिड नॉट वॉन्ट टू पिक अ बोन विथ हिम. पुट अप विथचा अर्थ आहे सहन करणे, सहन करणे किंवा टॉलरेट करणे. आले का लक्षात, सहन करणे किंवा टॉलरेट करणे. मग मी काय केलं, तो जे काय म्हणत होता ना, तो ते सगळं सहन केलं. का सहन केलं, तर मला त्याच्याबरोबर भांडण नको होतं. आय पेशंटली, संयमीपणे, आय पेशंटली पुट अप विथ ऑल रविश ही वॉज स्पीकिंग बिकॉज I did not want to pick a bone with him. So to pick a bone with याचा अर्थ आहे एखाद्या बरोबर भांडण सुरू करणं किंवा भांडण धरणं. नेक्स्ट इडियम, टू प्ले अ डबल गेम. टू प्ले अ डबल गेम म्हणजे काय, पब्लिकली समोरासमोर वगैरे जेव्हा चालू आहे तेव्हा चांगलं वागणं आणि पाठीमागे एखाद्याचा गेम करणं. म्हणजे तुम्ही समोर वेगळं वागताय आणि पाठीमागे वेगळं वागताय. To do one thing fairly and openly and another thing unfairly and secretly. तुम्ही काय करता, एखादी गोष्ट चांगली प्रकारे करता आणि ओपनली करता, म्हणजे जी गोष्ट चांगली आहे ती सगळ्यांसमोर करायची, ओपनली वागता करता. आणि दुसरी जी गोष्ट आहे ती सिक्रेटली आणि अनफेअरली, चुकीच्या पद्धतीने आणि सिक्रेटली करता. म्हणजे तुम्ही काय करता, डबल गेम खेळता. तुम्ही कधी कधी ऐकलं असेल ना, एखादी व्यक्ती म्हणताना डबल गेम करायला लागला, काय म्हणजे एक चांगलं दिखाव्यासाठी चांगलं वागणं आणि इतरा पाठीमागून वाईट वागणं, त्याला काय म्हणतो आपण, टू प्ले अ डबल गेम. मिस्टर गुप्ता वुड इनसाइड द युनियन लीडर्स अँड देन रिपोर्ट देअर ऍक्टिव्हिटीज टू द मॅनेजमेंट. ही वॉज प्लेइंग धिस डबल गेम इन ऑर्डर टू विन द फेवर ऑफ बोथ द पार्टीज. मिस्टर गुप्ता काय करायचा, इन्साइट करणं म्हणजे एखाद्याला चेतवणं, उकसवणं. मग तो काय करायचा, युनियन जे आहे, युनियन लीडर्स यांना उकसवायचा काहीतरी बोलून वगैरे, आणि त्यांनी अँड देन रिपोर्ट देअर ऍक्टिव्हिटीज टू द मॅनेजमेंट. आणि नंतर ते जर काही करायला लागले तर त्याच्यावरचा एक रिपोर्ट लिहायचा, युनियन लीडर्स वगैरे असं काम करतायत, असं मॅनेजमेंटला कळवायचं. मॅनेजमेंट म्हणजे हायर ऑथॉरिटीज. आले का लक्षात आता. मिस्टर गुप्ता अशा प्रकारे डबल गेम खेळण्याचा प्रयत्न करायचा. ओके. नेक्स्ट इडियम, टू प्ले फास्ट अँड लूज. टू प्ले फास्ट अँड लूज या इडियमचं मिनिंग आहे टू बिहेव रेकलेसली ऑर इरिस्पॉन्सिबली. म्हणजेच काय, टू बिहेव रेकलेसली, बेजबाबदारपणे वागणे. टू प्ले फास्ट अँड लूज, वी हॅव नो कंट्रोल ओव्हर व्हॉट डेस्टिनी ब्रिंग्स अस. आपलं कंट्रोल नाहीये, नशीब किंवा मग आपण जे गोष्टी म्हणतो ना, ते आपल्याकडे काय घेऊन येईल, आपल्या समोर त्यांनी काय वाढून ठेवलंय. बट वी मस्ट नॉट प्ले फास्ट अँड लूज आवरसेल्व्ह. परंतु आपण असं बेजबाबदारपणे वागायला नको. टू प्ले फास्ट अँड लूजचा अर्थ आहे टू बिहेव रेकलेसली अँड इरिस्पॉन्सिबली. बेजबाबदारपणे काय करणं, बिहेव करणं, वागणूक असणे. टू प्ले इन टू द हँड्स ऑफ. मग मला सांगा, टू प्ले इन टू द हँड्स ऑफ, एखादी व्यक्ती आहे त्याच्या म्हणण्यानुसार काम करणे. म्हणजेच काय, टू बी कंट्रोल्ड बाय, म्हणजे एखाद्याचं कंट्रोल आपल्यावरती असणे. द लीडर्स ऑफ politically affiliated unions invariably play into the hands of their political bosses. आता
पॉलिटिकल अफिलिएशन असणारी एखादी ऑर्गनायझेशन जर असेल, तर तशा ठिकाणी एखादी युनियन असेल, तर मग त्या पॉलिटिकल पार्टीची, समजा पॉलिटिकल पार्टी ए आहे आणि यांची एक युनियन आहे, ती युनियन कोणती, समजा बी आहे. बी या युनियनचे जे लीडर्स आहेत, त्याचे जे बॉसेस आहेत पॉलिटिकल पार्टी ए मधून जे सांगतील तसंच तर वागतील ना. म्हणजे these leaders are controlled by leaders from this political party. आले का लक्षात? त्यांचे बॉसेस जे सांगतील तशा प्रकारे त्यांच्यावरती काय असेल, कंट्रोल असेल. दे प्ले इनटू द हँड्स ऑफ. टू प्ले इनटू द हँड्स ऑफ म्हणजे एखाद्याचं कंट्रोल त्याच्यावरती असणे. नेक्स्ट, टू प्ले द सेकंड फिडल. टू प्ले द सेकंड फिडल, आता हा सेकंड कळतो ना अर्थ. सेकंडचा अर्थ बघा, एक ऑर्गनायझेशन आहे, समजा ही ऑर्गनायझेशन आहे. या ऑर्गनायझेशन मध्ये काम करणारे व्यक्ती बघा, नंबर 1 ला काम करणारे व्यक्ती एकदम हायर ऑथॉरिटी, एकदम सर्वांना सिनियर बॉस. नंबर 2 ला कोणतरी असणार. हा जो नंबर 2 चा व्यक्ती आहे तो ए या व्यक्तीला काय झाला, ज्युनियर झाला. ज्युनियर म्हणजे सबऑर्डिनेट म्हणतो आपण. आता लगेच समजून घ्या, JUNIOR SENIOR. ज्युनियर असेल सिनियर असेल यांच्यानंतर प्रिपोजिशन येतं टू, ज्युनियर टू सिनियर टू. आता नंबर 2 ही व्यक्ती नंबर ए या व्यक्तीला काय, ज्युनियर आहे, सबऑर्डिनेट आहे. मग एखाद्या व्यक्तीच्या सबऑर्डिनेशन मध्ये काम करणे, एखाद्याच्या अंडर काम करणे, टू वर्क इन अ सबऑर्डिनेट पोझिशन. ए या व्यक्तीला सबऑर्डिनेट म्हणून काम करणे, त्याच्या खाली काम करणे, त्याला म्हणतो आपण टू प्ले द सेकंड फिडल. एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये जसं की एक मॅनेजिंग डायरेक्टर आहे आणि त्याच्या खाली एखादा डिपार्टमेंट जर असेल तर डिपार्टमेंटचा हेड जो असतो तो मॅनेजिंग डायरेक्टरच्या खाली काम करतो, राईट. म्हणजे तो सबऑर्डिनेट पोझिशनला आहे, ज्युनियर पोझिशनला आहे. इन द ऑफिस ही पोजेस टू बी हायली ऑथॉरिटेटिव्ह व्हाईल ऍट होम ही प्लेज अ सेकंड फिडल टू हिज वाईफ. वाक्य चांगले. ऑफिसमध्ये तो असं बिहेव करतो जसं की हायली ऑथॉरिटेटिव्ह म्हणजे प्रचंड अधिकार वगैरे त्याला आहेत असं राहतो वगैरे, परंतु घरी ही प्लेज द सेकंड फिडल टू हिज वाईफ. तो घरी त्याच्या वाईफला सबऑर्डिनेट म्हणून काम करतो, ती सांगेल तसं ऐकतो. आलं लक्षात? टू प्ले द सेकंड फिडल. टू प्ले द गेम, टू डील इन फेअर अँड ऑनेस्ट मॅनर. टू प्ले द गेम, आता निगेटिव्ह मिनिंग वाटू शकतो परंतु सेन्स त्याचा पॉझिटिव्ह आहे. कसा पॉझिटिव्ह आहे? टू प्ले द गेम याचा अर्थ आहे एखादं काम किंवा तुमची एखाद्या इतरांशी जी डील करण्याची पद्धत आहे ती फेअर असणं आणि प्रामाणिक असणं. फेअर म्हणजे चांगली आणि ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक. इफ यू हॅव कमिटेड टू कम्प्लीट धिस प्रोजेक्ट इट वुड बी अनएथिकल टू रिझाइन नाउ. यू मस्ट प्ले द गेम. जर तू कमिट केलं होतंस किंवा वचन दिलं होतंस की आपण हा प्रोजेक्ट करूयात, तर आता तू हे सगळं काम रिझाइन करायला नको, तू हे सगळं काम आता पूर्ण करायला पाहिजे प्रामाणिकपणे आणि फेअरली. आलं लक्षात? नेक्स्ट व्हिडिओ. टू पॉकेट अँड इन्सल्ट, हे फार इंटरेस्टिंग आहे. टू पॉकेट अँड इन्सल्ट, तुमचा जर कोणी अपमान केला ना, तो अपमान असा घ्यायचा आणि पॉकेटमध्ये ठेवून द्यायचा. म्हणजे काय? अपमान सहन करायचा, त्याला वापस काही बोलायचं नाही. टू टॉलरेट द इन्सल्ट, कोणी अपमान केलाय, कोणी म्हटलं तुला आणखी नोकरी नाही लागली, 4 चौकात असं म्हटलंय, ते असे शब्द उचलायचे, पॉकेटमध्ये ठेवून द्यायचे. याचा अर्थ काय? सहन करायचा आणि निघून जायचं, त्याला वापस काही बोलायचं नाही. ओके. उत्तर कधी द्यायचं? कधी उत्तर द्यायचं? रिझल्ट आणून पोस्ट काढून आन्सर द्यायचं. आय पॉकेटेड द इन्सल्ट नॉट बिकॉज आय कुड नॉट रिटॅलिएट बट बिकॉज आय डिड नॉट वॉन्ट टू क्रिएट अ फस. आय पॉकेटेड द इन्सल्ट, मी त्याने केलेला अपमान मी सहन केला. हा याच्यामुळे नाही केला की मी त्याला रिप्लाय देऊ शकत नव्हतो किंवा रिटॅलिएट करू शकत नव्हतो, त्याचा प्रतिवाद करू शकत नव्हतो, असं नाही. मला उगीच गोंधळ तयार करायचा नव्हता, गोंधळ होऊ द्यायचा नव्हता. नेक्स्ट व्हिडिओ. पॉइंट ब्लँक याचं मिनिंग आहे डिरेक्टली, एकदम स्ट्रेट, एकदम क्लिअरली सांगणं, प्लेनली सांगणं, डिरेक्टली सांगणं. माय बॉस टोल्ड मी पॉइंट ब्लँक दॅट I could not be given permission to join an evening college to get an MBA degree. माझ्या बॉसने मला फार क्लिअरली सांगितलं, फार डिरेक्टली सांगितलं, स्पष्टपणे सांगितलं की मी जॉईन वगैरे करू शकणार नाही. म्हणजे मी संध्याकाळी जी MBA डिग्री घेण्यासाठीची इव्हिनिंग कॉलेज आहे ती जॉईन करायला नको म्हणून. नेक्स्ट व्हिडिओ बघा.
टू पॉइझन द इयर्स ऑफ ओके टू पॉइझन द इयर्स ऑफ म्हणजे एखाद्याचा बघा इयर म्हणजे काय कान पॉइझन म्हणजे काय विष एखाद्याच्या कानामध्ये विष भरणं एखाद्याच्या कानामध्ये विष भरणं म्हणजे काय टू मेक समवन प्रिज्युडाइज्ड अगेन्स्ट अदर म्हणजे दोन व्यक्ती आहेत आपल्या समोर आपले दोन मित्र आहेत ए हा मित्र आहे आणि आपला दुसरा मित्र आहे बी मग आपण काय करतोय समजा मी आहे मी काय करतो जातो आणि ए विषयी बी ला काहीतरी वेगळंच सांगतो बीच्या कानात ए विषयी विष भरतो म्हणजे काय मी बीचं मत ए विषयीचं बीचं मत वेगळं बनवतो मग त्याला आपण काय म्हणतो प्रिज्युडाइज्ड बनवणं तुमचे काहीतरी वेगळे मत तिथं भरणं आले का लक्षात फ्रॉम मिस्टर चोप्राज बिहेवियर विथ मी टुडे इट इज प्रिटी ऑब्वियस दॅट समवन हॅज पॉइझन हिज इयर्स अगेन्स्ट मी आज ज्या प्रकारे मिस्टर चोप्रा यांनी माझ्याबरोबर बिहेव केलं याच्यावर मला असं वाटतं की त्यांचे कोणतरी कान भरले कारण मी तर चुकीचं वागलेलो नाहीये आले का लक्षात याचा अर्थ काय मग आता टू पॉइझन द इयर्स ऑफ याचा अर्थ दुसऱ्या करती काय करणं दुसऱ्याचे कान भरणं किंवा वाईट साईड गोष्टी सांगणं आणि त्याचं मत बिघडवणं वेगळं मत बनवणं नेक्स्ट टू पोक वन्स नोज टू इंटरफेअर अननेसेसरली उगीच अनावश्यकपणे लुडबुड करणं टू पोक वन्स नोज इनटू इफ यू पोक युअर नोज इनटू अदर्स अफेअर्स यू विल बर्न युअर ओन फिंगर्स जर तू अननेसेसरीली दुसऱ्यांच्या याच्यामध्ये नाक खुपसत असशील त्याच्यामध्ये इंटरफेअर करत असशील यू विल बर्न युअर ओन फिंगर्स तू तुझं नुकसान करून घेशील यू विल बर्न युअर ओन फिंगर्स नेक्स्ट टू पोर ऑइल ऑन ट्रबल्ड वॉटर्स आता काय असतं ट्रबल्ड वॉटर्स म्हणजे काय समुद्राला जर उधाण आलं तर मोठमोठ्या लाटा वगैरे येतील बरोबर आणि मग म्हणते टू पोर ऑइल मग त्याच्यावरती ऑइल टाकून त्याला शांत करणे थोडक्यात समजून घ्या का तर ही जी गोंधळाची परिस्थिती आहे ती निपटवण्यासाठी टू टेक स्टेप्स टू पॅसिफाय द सिच्युएशन जो काही गोंधळ चालू आहे जी सिच्युएशन फार ॲग्रिवेट झाली आहे या सिच्युएशनला थंड करण्यासाठी शांत करण्यासाठी काय करणं काही प्रयत्न करणं स्टेप्स घेणं द गव्हर्नमेंट ऑर्डर्ड अ ज्युडिशियल एन्क्वायरी इनटू द कम्युनल राइट्स in a bid to pour oil to troubled waters. द गव्हर्नमेंटने काय केलं ज्युडिशियल एन्क्वायरी ऑर्डर केली म्हणजे न्यायिक चौकशी ऑर्डर केली कशासाठी जे काही कम्युनल राइट्स झाले होते त्या कम्युनल राइट्स इन टू द कम्युनल राइट्स इन अ बीड टू पोर ऑइल ऑन ट्रबल्ड वॉटर्स जी काही परिस्थिती फार नाजूक झाली फार संवेदनशील परिस्थिती झाली आहे त्या परिस्थितीला हाताळण्यासाठी त्याला शांत करण्यासाठी जे काही जातीय दंगे झाले त्याच्यामध्ये न्यायिक चौकशी गव्हर्नमेंटने काय केली ऑर्डर केली नेक्स्ट प्रोज अँड कॉन्स फायदे आणि तोटे थोडक्यात एखाद्या गोष्टीला काय असतं चांगली बाजू असते निगेटिव्ह साईड असते म्हणजे आर्ग्युमेंट्स फॉर अँड अगेन्स्ट एखाद्या गोष्टीच्या बाजूने जे काही मतं असतात एखाद्या गोष्टीच्या विरोधात जे काही मतं असतात त्याला म्हणतो आपण प्रोज अँड कॉन्स आफ्टर जजिंग द प्रोज अँड कॉन्स ऑफ द होल इश्यू the management decided not to implement the new rules. एकदा जो काही प्लॅन होता या प्लॅनच्या चांगल्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्ही साईडचा विचार केल्याच्या नंतर मॅनेजमेंटने असं ठरवलं की ही पॉलिसी आपल्याला इम्प्लिमेंट करता येणार नाही म्हणजे प्रोज अँड कॉन्स म्हणजे चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही बाजू टू पुल अलॉंग विथ टू ऍक्ट इन हार्मोनी विथ टू पुल अलॉंग विथ पुन्हा एकदा वाचा टू पुल अलॉंग विथ याचा अर्थ असा आहे एखाद्या गोष्टीशी एखाद्या बाबीशी त्यांच्याशी मिळून काम करणे टू ऍक्ट इन हार्मोनी विथ म्हणजे दोन व्यक्ती आहेत ए आणि बी मग हा जो ए आहे बीच्या बरोबर त्याच्याशी मिळतं जुळतं घेऊन काम करतो त्याला म्हणतात इन हार्मोनी विथ भांडण वगैरे करून भांडण तांटा वगैरे करून नाही एकदम चांगल्या प्रकारे मैत्रीपूर्ण संबंधामध्ये काम करणे to act in harmony with. We are temperamentally so different that it is difficult for me to pull along with Mr. Basu. आमच्या दोघांची वागणूक विचार करण्याची पद्धत इतकी वेगळी आहे
की मला मिस्टर बासू यांच्या बरोबर काम करणं अवघड आहे. मग त्यांनी नॉट शब्द वापरलाय किंवा निगेटिव्ह शब्द वापरलाय. इट इज डिफिकल्ट फॉर मी टू पुल अलॉंग विथ मिस्टर बासू. मला त्यांच्याबरोबर चांगल्या प्रकारे काम करता येणार नाही. इन हार्मनी विथ, आय कॅन नॉट ऍक्ट इन हार्मनी विथ हिम. मी त्यांच्याबरोबर व्यवस्थित काम करू शकणार नाही. नेक्स्ट, टू पुल वन्स लेग. लेग म्हणजे पाय, पुल म्हणजे ओढणे. ओढणे म्हणजे काय करणं, एखाद्याचा पाय ओढणं. आता हे झालं शब्दशः, परंतु हिंदीमध्ये म्हणतात किसी की टांग खींचना. म्हणजे काय, तुम्ही विनोदाने काय करत असता, एखाद्या म्हणतो ना आपण कशाला त्याचे ओढतोय जास्त, क्यों उसकी खींच रहा है, मतलब म्हणजे तुम्ही काय करता, विनोदाने त्याला काहीतरी बोलत असता वगैरे, असं काहीतरी बोलणं. टू टीच समवन जॉक्युलरली. जॉक्युलरलीचा अर्थ आहे विनोदाने. तुम्ही मग विनोदाने एखाद्याला काय करत असता, चिडवत असता, त्याला म्हणतात टू पुल वन्स लेग. विनोदाने एखाद्याला चिडवणे. टीच करणं म्हणजे काय करणे, चिडवणे. प्लीज डोंट टेक माय वर्ड्स सिरियसली. प्लीज माझे वर्ड्स तुम्ही फार सिरियसली घेऊ नका. आय वॉज सिम्पली ट्राइंग टू पुल युअर लेग. मी तुला फार विनोदाने फक्त काय करत होतो, तुझी चेष्टा करत होतो. समजलं. नेक्स्ट, टू पुल वन सेल्फ टुगेदर. टू पुल वन सेल्फ टुगेदर म्हणजे काय, टू कलेक्ट वन्स फॅकल्टीज. आता मी जर समजा एखाद्या परीक्षेचा अभ्यास करतो, राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे, तर मी माझे जे काही स्ट्रेंथ वगैरे आहेत ते सगळे एकवटणं आणि अभ्यास करणं. लक्षात. टू कलेक्ट वन्स फॅकल्टीज, सगळ्या गोष्टी एकत्र करणं, चांगल्या असणाऱ्या, पॉझिटिव्ह असणाऱ्या, आणि काम करणं. पुल युअर सेल्फ टुगेदर अँड कॉन्सन्ट्रेट ऑन द प्रॉब्लेम. यू विल बी एबल टू फाइंड सम वे आउट. पुल युअर सेल्फ टुगेदर, तुझ्या सगळ्या गोष्टी एकत्र कर, म्हणजे थोडक्यात माइंडने जे काही तुझ्या स्ट्रेंथ आहेत ते एकत्र कर. अँड कॉन्सन्ट्रेट ऑन द प्रॉब्लेम, आणि प्रॉब्लेम वरती फोकस कर. कॉन्सन्ट्रेट करणं म्हणजे एकाच गोष्टीवरती लक्ष देणं. यू विल बी एबल टू फाइंड सम वे आउट. तू नंतर जो काही प्रॉब्लेम आहे त्यातून तुला नंतर सोल्युशन भेटू शकेल. नेक्स्ट इडियम, टू पुल द स्ट्रिंग्स. टू मॅनिपुलेट फ्रॉम बिहाइंड द सीन्स. काही लोक असतात बघा, राजकारणामध्ये ज्या काही घडामोडी घडत असतात, न्यूजपेपरमधून आपल्या समोर येतात, परंतु याच्या पाठीमागे या सगळ्यांना मॅनिप्युलेट करण्याचं काम काही लोक करत असतात. येते लक्षात. हेच लोक तुमच्या समोर दिवसा रात्री कधी सुद्धा न्यूज चॅनल समोरच्या माईक समोर बोलताना तुम्हाला दिसते. हेच लोक असतात जे गोष्टींना मॅनिप्युलेट करत असतात. द काँग्रेस लीडर्स आर नॉट ऍक्टिंग ऑफ देअर ओन अकॉर्ड. द स्ट्रिंग्स आर बिंग पुल्ड बाय द हाय कमांड. बघा आता हे सेंटेन्स आहे बरं का, हे सेंटेन्स एका बुक मध्ये होतं म्हणून जसं जसं घेतलेलं आहे. याच्यामध्ये काय फार लगेच अरे ही काँग्रेस सुद्धा काय लगेच कोणतं काँग्रेस म्हणजे भारतात एखादी पॉलिटिकल पार्टी आहे का असा अर्थाने घेऊ नका. दुसरीकडचा एखादा उचला, म्हणजे असं व्हायला नको की घेतलं एक्झाम्पल पॉलिटिकल पार्टी, असं नाही. द काँग्रेस लिडर्स आर नॉट ऍक्टिंग ऑफ देअर ओन अकॉर्ड. काँग्रेस लिडर्स त्यांना पाहिजे जे काय बोलतायत, जसं काम करतायत ते त्यांच्यानुसार नाहीत करत आहे. द स्ट्रिंग्स आर बिंग पुल्ड म्हणजे त्यांना कोणीतरी आर बिंग पुल्ड बाय द हाय कमांड. हाय कमांड काय करते, सगळ्या गोष्टी वर बसून हलवत आहे, सगळे सूत्र हलवत आहे. आलं लक्षात. याच्यावरती फार एक्सप्लेनेशन मला देताना थोडं अडचण झाली, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटू शकतं की पॉलिटिकल पार्टीचं नाव आहे, त्याला फार एखाद्या पॉलिटिकल पार्टीशी अटॅच करू नका. टू पुट हेड्स टुगेदर. टू पुट हेड्स टुगेदर म्हणजे काय, आता एखादा प्लॅन आपल्याला इम्प्लिमेंट करायचा आहे आणि मग आपले जे मित्र आहेत ते सगळ्यांना एकत्र बसवणं, आणि हेड्स म्हणजे डोके, टुगेदर म्हणजे एकत्र, सगळे डोके एकत्र आणणं म्हणजे काय, सगळ्यांशी कन्सल्ट करणं, सगळ्यांशी चर्चा करणं. हा जो कन्फर आहे याचा अर्थ आहे इतरांशी काय करणे, चर्चा करणे. When the situation became alarming, the directors put their heads together to find a solution. सिच्युएशन जेव्हा फारच गंभीर बनली त्यावेळी काय केलं, द डिरेक्टर्स पुट देअर हेड्स टुगेदर टू फाइंड अ सोल्युशन. डिरेक्टर्सने सगळे एकत्र बसले, चर्चा केली आणि सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न केला. टू पुट ऑन एअर्स. टू पुट ऑन एअर्स म्हणजे काय, की दिसण्यासंबंधी वगैरे याला फार महत्व देणं. टू लुक इम्पॉर्टंट, दिसणं, वागणं, दिसणं जे आहे याला फार महत्व देणं किंवा फार महत्व ठरवणं.
I dislike people who put on airs in the table order to impress others. Sorry, in the table order to impress others. म्हणजे मला त्या लोकांचा राग येतो किंवा मला ते लोक आवडत नाही जे इतरांना इम्प्रेस करण्यासाठी फक्त लुक वरती काम करतात किंवा लुकला महत्व देतात. आता अर्थात या लुकला तितकंसं महत्व नाहीये, समजून किती चांगल्या प्रकारे सांगितलं जातं याला महत्व. आलं लक्षात? टू पुट ऑन इयर्स याचा अर्थ आहे की जे दिसणं आहे त्याला जास्त महत्व देणं. नेक्स्ट, टू पुट वन्स कार्ड्स ऑन द टेबल. माझे सगळे आपण आलो आणि बसल्यानंतर मी माझे सगळे कार्ड्स काढतो आणि टेबलवर ठेवतो. याचा अर्थ काय? टू बी ऍब्सोल्युटली फ्रँक अँड कन्सील नथिंग. कन्सील म्हणजे लपवणे, फ्रँक म्हणजे ओपन असणे, एखादी गोष्ट मोकळेपणाने करणे. म्हणजे तुम्ही काय करता, तुमचे जे सगळे प्लॅन्स वगैरे हे सगळं ओपनली त्यांच्या समोर मांडता आणि काहीही लपवत नाही. म्हणजे टू पुट वन्स कार्ड्स ऑन द टेबल. I have put my cards on the table and given you all the facts of the case. जे काही फॅक्ट्स वगैरे होत्या या सगळ्या मी तुझ्यासमोर ओपनली ठेवलेल्या आहेत. नाउ इट इज फॉर यू टू टेक अ डिसिजन. आता याच्यावरती तुम्ही डिसिजन घ्यायचा आहे. ओके, दॅट्स ऑल. या लेक्चरमध्ये इतक्या इडियम्स होत्या. आणखी साधारणतः 2 लेक्चर्स असतील इडियम्स वरती आणि नंतर आपण सिनोनिम्स अँटोनिम्स पाहणार आहोत. या लेक्चरमध्ये या ठिकाणी थांबूयात. लवकरच भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद.